सलमान खानला जेव्हा पहिल्यांदा बिश्नोई गँगची धमकी आली होती तेव्हा मला आमचे जॉईंट सीपी त्यावेळचे नाव आठवत नाहीये मला, त्यांनी मला सलमान खानला जाऊन प्रत्यक्ष चौकशी करायला लागली. किती सालची गोष्ट आहे? तो स्वॅग असलेला कुठला पिक्चर होता, टायगर ना, टायगर नावाचा पिक्चर नुकताच आला होता. तेव्हा मी त्यांच्या घरी जाऊन सलमान खान यांच्या घरी त्यांची भेट घेतली होती. त्यांनी म्हणजे नीट शांतपणे बसून म्हणजे चहापान करून आमच्याबरोबर गप्पा मारून सगळी माहिती दिली होती. त्यामुळे तसं ते कोऑपरेट करतात. टायगरची पातळ झाली होती थोडक्यात, असं नाही वाटत ना. त्यावेळी त्याला तेवढं गांभीर्य नव्हतं वाटलं पहिल्या वेळेला धमकी आल्यानंतर. फक्त नंतर सातत्याने धमकी आल्यानंतर ते फार गंभीरपणे घेतलं गेलं. त्यावेळी काय बोलणं तुमच्या आणि त्याच्यामध्ये? हा, म्हणजे जे काय नॉर्मल बोलणं होतं की कुठला फोन आला, कुठल्या नंबरचा होता, तुम्हाला कोणी फॉलो